आमदार नितीन पवारांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा. पुनमनगर खोऱ्यातील आकारी जमिनींचा प्रश्न मार्गावर. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नासाठी महसूल मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. कळवण तालुक्यातील पुनमनगर खोऱ्यातील आकारी जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार नितीन पवार यांनी पुढाकार घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. मौजे खर्डेदिगर, पुनमनगर आणि धनेरदिगर परिसरातील बंधारपाडा, उंबरगवाड, चोडीचा माळ, सिरसा, डांगपाडा आणि धनेर येथील आदिवासी शेतकरी अनेक पिढ्यांपासून आकारी पडीत सरकारी जमिनी कसत आहेत. मात्र महसूल नोंदीनुसार कलम 36 अंतर्गत या जमिनी सरकार जमा झाल्याने प्रत्यक्ष शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन असल्याने या जमिनी मूळ काबीजधारक शेतकऱ्यांना परत करून त्यांना हक्क प्रदान करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेत आमदार नितीन पवार यांनी शिष्टमंडळासह मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत शेतकऱ्यांची भूमिका सविस्तर मांडली. यावेळी आकारी जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा विषय गांभीर्याने घेत नाशिक जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, कळवण प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी सकारात्मक भूमिका घेत गाव पातळीवर मंडल अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्याने पुनमनगर खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या आकारी जमिनींच्या प्रश्नाला आता मार्ग मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीला रघुनाथ महाजन, ज्योतिराव खर्डे, सखाराम देशमुख, यशवंत भोये, पिंटू पाटील, संजय ठाकरे, भगवान बागुल, परशुराम पवार, उलुसा बर्डे, पोपट जगताप, शिवराव खंडवी, कैलास बर्डे, सोमनाथ बर्डे, शिवमन बर्डे, उलुसा गावित आदी उपस्थित होते. गिरणा न्यूज नेटवर्क मुख्य संचालक खुशाल देवरे, कळवण.